नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, कळमनुरी विधानसभेमध्ये संतोष बांगर यांचा विजय झालेला आहे। यामागचं कारण काय आहे? एवढ्या मतांनी कसं काय विजय झाले? कोणी मतदान केलं? कशामुळे मतदान केलं संतोष बांगर? आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। संतोष बांगर हे मागील 5 वर्षापासून कळमनुरी विधानसभेमध्ये आमदार म्हणून होते। त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहेत लोकांची जे तक्रार आहेत ते सोडवण्याचं काम त्यांनी केलं। दवाखान्यांचं काम असेल, कोणत्याही अडीअडचणीचं काम असेल, सर्वात अगोदर संतोष बांगर यांच्याकडे जे आहेत नागरिक जात होते आणि जवळचं संबंध असल्यामुळेच जे आहे नागरिकांमध्ये ते चर्चेत राहिले आणि त्यामागचं जे रिझल्ट आहे आज आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। संतोष बांगर जे आहे वेगवेगळ्या कामांसाठी ते प्रसिद्ध आहे। दवाखान्यांच्या कामांसाठी आणि लोकांच्या ज्या अडचणी असतात, कोणाचं दुखणं असेल, दवाखान्यांचं काम असेल, वेळेवर जर संतोष बांगर यांना फोन लावला तर वेळोअभावी ते पैशांचं काम असेल, दवाखान्यांचं काम असेल ते करतात आणि त्याचमुळे लोकांनी जे आहेत त्यांना मदत केलेली आहे आणि मदत जे आहे मतदान स्वरूपात त्यांनी मदत केलेली आहे। लोकांना जे आहे वेळेअभावी जे सर्वात अगोदर मदत करणारे आमदार जे आहे संतोष बांगर आहे। हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर असा आमदार तुम्हाला पाहायला मिळणार नाही जे तुम्हाला काही अडचण आली की लगेच तुम्ही फोन लावल्यानंतर ती अडचण जी आहे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल। फक्त आमदार संतोष बांगर हेच एक आमदार आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये। ते फक्त तुम्ही फोन लावला तुम्ही आता बघितलं असेल निवडणुकांच्या आधी त्यामध्ये अनेक जिल्ह्यांच्या बाहेर जिल्ह्यांचा सुद्धा त्यांना कॉल जात होते, त्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या अडचणी सॉल्व्ह केलेल्या आहेत। तर जिल्ह्यामध्ये जरी अडचणी आल्या, त्यांच्या मतदारसंघामध्ये जरी अडचणी आल्या काही नागरिकांना, तरी ते अडचणी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न ते करत असतात। आणि पावसाळ्यामध्ये बघितलं तर महापूर आलेला होता हिंगोली जिल्ह्यामध्ये आणि त्या महापुरामध्ये लोकांचं जीव कशा प्रकारे वाचवता येईल आणि लोकांना जे सरकारमार्फत जी मदत आहे ती कशा प्रकारे आणता येईल ते आणण्याचा प्रयत्न जे आहेत संतोष बांगर यांनी केलेला आहे। त्याच अभावी लाडकी बहीण योजनेचा जे फायदा जे आहेत संतोष बांगर यांना झालेला आहे, कारण की त्यांच्या सरकारनं जे आहेत लाडकी बहीण योजना सुरू केली। यामध्ये मोठ्या प्रमाणात बहिणींना जे आहे 5 हप्त्यांचे जवळपास 7,500 आणि वेगवेगळी मदतसुद्धा राज्य सरकारनं केलेली आहे। त्यामुळे जे आहेत संतोष बांगर यांचा विजय झालेला आहे। तुम्हाला काय वाटते? संतोष बांगर जे आहे विजय होण्यामागचं कारण काय होतं तुम्ही नक्की कमेंट सांगा। तर यामध्ये जे आहे अनेकांना वाटत असेल की जे आहे जे मतदान आहे समाजाअभावी पडलेलं आहे, तर यामध्ये मुस्लिम बांधवांचा सुद्धा यामध्ये सपोर्ट होता संतोष बांगर यांना आणि त्यामुळे ते विजयी झालेले आहेत। तुम्हाला काय वाटते? संतोष बांगर कोणत्या कारणामुळे विजय झालेले आहेत नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।